साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. खरं तर या आषाढी वारीनिमित्त पंढरपुरामध्ये दिवाळीचं रूप आलेलं असतं. विठ्ठलाच्या लाखो भक्तांसाठी प्रसाद तयार होताना आपण पाहत आहोत. आपण विठ्ठल मंदिरे समितीच्या लाडू प्रसाद केंद्रामध्ये आहोत. इथंच तो प्रसाद तयार होतो. आज तो लाडूचा प्रसाद साधारण लाडूचा प्रसाद हा सर्व भाविकांना मिळण्यासाठी इथं तयारी चालू आहे. गेल्या वर्षी साधारण 25 ते 27 लाख भाविक आलेले होते. यावर्षी त्याच्यापेक्षा अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं लाडूचा प्रसाद अधिक प्रमाणात बनवण्यात आलेला आहे. आपल्यासोबत मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके साहेब आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊ की कशी तयारी चालू आहे. आता लाखोंच्या संख्येने या पंढरी नगरीमध्ये भाविक भक्त दाखल झालेले आहेत. पांडुरंगाचं रुक्मिणी मातेचं दर्शन घेतल्यानंतर श्रींचा प्रसाद म्हणून लाडू प्रसादाला या ठिकाणी प्रचंड अशी मागणी आहे. त्यामुळं आपण भाविकांना उच्च दर्जाचा गुणवत्तापूर्वक लाडू प्रसाद मिळावा यासाठी मंदिरे समितीची या ठिकाणी तयारी सुरू आहे. आपण पाहतोय की गेल्या वर्षी सुद्धा मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दाखल झाले होते. त्यामुळं यावर्षी सुद्धा आपण 12 ते 15 लाख बुंदी लाडू प्रसाद तयार करण्याचं नियोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी उपवासाचा राजगिरा लाडू प्रसाद सुद्धा 1 लाख पाकिटं आपण तयार करणार आहोत. त्यामुळं गुणवत्तापूर्वक या ठिकाणी लाडू प्रसाद मिळेल याचं नियोजन मंदिरे समिती करत आहे. FDA कडून त्याची तपासणी सुद्धा करण्यात आलेली आहे आणि वेळोवेळी यापुढेही तपासणी करण्यात येईल. हा लाडू प्रसाद पाहिला तर याच्यामध्ये डाळ असेल, तेल असेल, त्याचप्रमाणे साखर, ड्रायफ्रुट्स याची तपासणी ही FDA कडून करून घेतलेली आहे आणि त्याचं प्रमाण सुद्धा ठरवून घेतलेलं आहे. त्याच प्रमाणात तो बनवला जातो. आणि आपण पाहतोय की हे जर पाकिट पाहिलं तर एका पाकिटात 2 बुंदीचे लाडू आहेत. त्याचं वजन 140 ग्रॅम आहे आणि याचं देणगी मूल्य 20 रुपये आहे. आता मंदिर परिसरात प्रसाद मिळतो, पण रेल्वे स्टेशन, बस स्टँड या भागातले काही भाविक प्रसादापासून अलिप्त राहू नये त्यासाठी काही सुविधा करणार? निश्चितच आपण हे लाडू विक्रीची केंद्र मंदिर परिसरामध्ये जास्त आहेत. आणि आत्ताच 2 दिवसापूर्वी माननीय परिवहन मंत्री महोदय यांनी चंद्रभागा बस स्टँड इथं ज्यावेळेस बैठक घेतली त्यावेळेस आश्वासन दिले की आम्हाला तिथं जागा सुद्धा उपलब्ध करून देत आहेत. येत्या 1 ते 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी सुद्धा आपण लाडू विक्री सुरुवात करत आहोत, जेणेकरून भाविकांना मंदिर परिसरातच नाही तर अनेक वेगळ्या ठिकाणी सुद्धा लाडू प्रसाद उपलब्ध होईल. त्याचं नियोजन मंदिरे समिती करत आहे. या वर्षीची वारी विक्रमी वारी होणार आहे. त्याच्यामुळं मंदिर प्रशासन आता सज्ज झालेलं दिसत आहे. जगदीश डांगे, LS मराठी.